एक कुटुंबाने एक नवीन बंगला विकत घेतला आणि त्यामध्ये वसलेत. पण लवकरच त्यांना माहिती पडतं की हे घर अजूनही सनकी फॅमिली मॅनच्या आत्माने पूर्ण संचालित झालेलं आहे. जेव्हा बायको आणि मुलगी त्या मनाई केलेल्या गोष्टींना तोडतात तर बंगला आपल्या जुन्या मालकाच्या अनुशासनाच्या परिणामाने पूर्ण कुटुंबाला खाऊन घेतो. जसं की जुनी आठवण जी प्रत्येक संध्याकाळी परत येत असेल. बंगल्यांच्या पंक्तींमध्ये तो उभा असलेला एकटा बंगला कित्येक वर्ष शांत उभा होता. त्याच्या बाहेर लावलेला तो जुना बल्ब तो तेवढ्यातच तिथे एक कार येऊन थांबते आणि त्या कारमधून आर्यन, शिल्पा आणि 20 वर्षाची मुलगी तानिया उतरून येतात. हवेमध्ये काहीच हालचाल नव्हती, पण माहोल असं झालेलं की जसं या घरामध्ये आतमध्ये काहीतरी दाबून ठेवलं असेल. वर्षापासून कोणताही एक शब्द न बोलता शिल्पाची डोळी त्या जुन्या बल्बवरती जाऊन थांबतात. तिचा श्वास घेण्याचा अंदाजही वाढतो, जसं तिला काहीच चांगलं नसेल वाटत. खूपच वेगळी गोष्ट आहे. बंगला एवढा सुंदर आणि बाहेर हा एवढा जुना बल्ब का लावला असेल? बोलतात की या बंगल्याचा मालिक खूपच कठोर स्वभावाचा होता, खूपच खूंखार होता. तुम्ही त्याचीच तर गोष्ट नाही करतायत ना, ज्याची फॅमिली मॅनला करून चिडवायची? बस तीच गोष्ट. शिल्पाचा चेहरा पूर्णपणे उतरून जातो. तिच्या डोळ्यामध्ये हलकसं चिंता येते. आतमध्ये पाय ठेवल्यातच शिल्पा एकदमच चकित होऊन जाते. ते घर 5 वर्षापासून बंद असल्यापासूनही पण असं नव्हतं वाटत की ते 5 वर्षापासून बंद असेल. पण त्या लाकडांवरती थोडंसंही धूळ नव्हती, जसं कोणीही त्या गोष्टींना हात लावायची परवानगी नसेल दिली. आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्या जागेवर होती, की जसं एक अदृश्य शक्तीची पकड अजूनही तुटली नसेल. बाबा, मी वरचा हिस्सा बघून येते हा. तान्या सीडींकडे निघून जाते. हा बंगला कधीपासून बंद आहे? जवळपास 2 वर्षांपासून. तर मग बघा, असं वाटतंय की कोणीतरी रोज साफसफाई करतंय. हे बंद बंगल्यासारखं तर अजिबात नाही आहे. ये बात ही गोष्ट मैंने भी नोटिस की है. काही क्षणानंतर शिल्पाचं धैर्य जसं तुटून जातं. मी तुम्हाला नकार दिला होता की हा बंगला नका विकत घेऊ. ट्राय टू अंडरस्टँड शिल्पा. तुम जानती है माझं बिझनेस में नुकसान कितना हुआ है. मला तो 10 करोड़ वाला अपना पुराना बंगला बेचना पड़ा. ये घर बहुत कमी कीमत में मिल रहा था. आणि तुम्ही त्या फॅमिली मॅनची गोष्ट विसरलात? कम ऑन शिल्पा. तो आदमी अक्रूर होता. त्याच्या जुन्या फालतू विचारामुळे त्याची बायको आणि त्याची मुलगी त्याला छोड़कर चली गई आणि या सदम्यामध्ये त्यांनी त्याचा मृत्यू जान दे दी. कधीतरी हा बंगला गौरव देशमुखच्या नावावरती होता. एक असा व्यक्ती जो वेळेनुसार आपल्या गोष्टी कधीच बदलत नव्हता. तो त्याच्या बायको आणि मुलीवरती खूप प्रेम करायचा, पण ते प्रेम कधीतरी वेळेनुसार एक बंधनामध्ये परिवर्तित झालं. गौरवचा आपला संसार खूप सक्त होता. त्याची जवान होणारी मुलगी ही नेहमी कॉलेजला जायची, पण तेही एकटी नाही. प्रत्येक वेळेला तो तिला सोडायला जायचा आणि घ्यायलाही पोचायचा. हे फक्त एक चिंता नव्हती, तर हे एक नियंत्रण होतं. आणि हे एवढं मोठं होतं की तिच्या आजूबाजूला कोणताही मुलगा दिसला तर गौरव तिच्यावरती शक करायचा. एकदा तर ही गोष्ट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली होती. तो मानायचा की दुनिया पूर्ण खराब आहे आणि तो एकटाच आहे जो आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो. हे वागणं हळूहळू घरामध्ये एक घुटनमध्ये परिवर्तित झालं. त्याची बायको आणि मुलगी दोघं स्वतःना जसं एक अदृश्य खोलीमध्ये बंद करून ठेवतात. तिथे खिडकी तर होती पण उघडत नव्हती. जिथे रोशनी तर होती पण ती कधी पोहोचत नव्हती. एके दिवशी दोघांनाही निश्चय केला की चुपचाप घर सोडायचं, मागे न वळता. गौरव त्या दिवशी परत तर आला, पण तेव्हा घर खाली होतं. बिछाना तसाच होता आणि कपडेही तसेच ठेवले होते आणि आवाजही नव्हता. तो आपल्या बायकोला आवाज देत होता. मुलींची पुस्तकं उचलत राहिला, पण घरामध्ये फक्त एक शांतता होती. जसं की घर स्वतःच सांगत असेल की आता त्याने खूप वेळ केला असेल. त्यानंतर तो जसा पूर्णपणे तुटूनच गेला. त्याच्याकडे जे काही वाचलं होतं तो फक्त एक अंधार नव्हता, तर ते एक कोणत्या तरी गोष्टीचा शांतता होती, ज्यामध्ये मनुष्य स्वतःशीच बोलायला लागतो. आणि शेवटी एके दिवशी गौरव देशमुखने त्या बंगल्यामध्ये आपला जीव दिला. ह्यानंतर
ते घर कधी पूर्णपणे खाली नाही झालं. ते घर पूर्ण सवयीने भरलेलं होतं. सवयी ती पण त्यांच्या मालकीची. सवयी नेहमी नाही मरत, ती फक्त आपली जागा बदलते. बंगला आतमधून शांत नव्हता. ते असं वाटत होतं की तो प्रत्येक नवीन गोष्टीला तो आपल्यामध्ये बंद करत होता. तान्याचं हळू चालणंही इथे अनोळखी वाटत होतं. घरातली जुने नियम त्यांना आवडत नव्हते. तान्या हळूच बोलतो, बाबा मला बंगला तर खूप आवडला. जेवण आपण मार्केट से लेके आलो होतो, तो खाण्याचं टेन्शन संपलं. साफ-सफाई तर पहले से ही ठीक आहे. त्या रात्री सर्व झोपले. कदाचित तो बंगला जागा होता. सकाळची रोशनी घरामध्ये येत होती, पण भिंतीवरती पडलेली सावली ती तशीच राहिली, जसं की कोणी त्यांना रात्रीला हटू नाही दिलं. माहोल हे साफ होतं, पण आतमध्ये काहीतरी चिपकलेलं आणि घर खूप जुनी भीती तिथेच होती. मी ऑफिसला चाललो, संध्याकाळी लवकरच घरी येईल. त्याच्या गेल्यानंतरच खाली जाग्यामध्ये एक शांतता पसरते की जसं की कोणीतरी चकित झालं असेल. शिल्पा रसोईमध्ये आपल्या भांड्यांच्या आवाजामध्ये गुंत होती आणि प्रत्येक आवाजाला ती हलकसं दाबत होती. तेवढ्यातच तिथे तानिया येते, पूर्णपणे सामान्य आणि एकदम अंजान. मी जे गोव्यावरनं शॉर्ट ड्रेस आणला होता तो ट्राय करू? ट्राय करायची काय गरज आहे? घालून घे, मी मार्केटला जाते, आमच्याबरोबर चल. तानिया हसतच आपल्या खोलीकडे निघून जाते. खोली शांत होती, पूर्ण शांत. आरशामध्ये तानियाचं हास्य होतं, पण तिच्या मागे काहीतरी वेगळंच होतं. एक खाली जागा जी अचानक पूर्णपणे भरलेली वाटली. एक थंड हवा तिच्या कमरेवर. तानिया मागे बघते. तिच्या समोर दूर तिचा चेहरा असा सुजलेला होता की जसं फाशीवरती लटकलेलं शरीर आणि बाहेर निघालेले आणि होटांवरती आणि डोळ्यांवरती सुके होते आणि डोळ्यांमध्ये फक्त नफरत. कोण आहेस तू? विचार करणाऱ्या लड़कियों ने इस समाज को बेकार करके रखा है. त्याचा हात तान्याच्या गळ्याजवळ जातो, एकदम सक्त आणि एकदम थंड. तान्याचे बोट त्याला सरकवण्याचा प्रयत्न करत होते. खोलीमध्ये फक्त एक आवाज येत होता, दम सोडण्याचा. आणि काही क्षणातच तिचं शरीर पूर्ण थंड झालं आणि पूर्ण खोली परत शांत झाली. पण ह्या वेळेला मृत्यूसोबत. शिल्पाने स्वयंपाकघरातनं निघून आवाज लावला, तानिया तयार नाही झालीस अजून? आपल्याला मार्केटला जायचं आहे. वरतून काहीतरी पायांचा आवाज आला, हळू भारी पण असा आवाज की जसं कोणाचं शरीर अचानकच सोतावून तुटत असेल. शिल्पाने वरती बघितलं आणि जे बघितलं त्यामध्ये तिचा श्वास थांबला. तोच माणूस तिच्या समोर उभा होता. कोण आहेस तू? बंगला मेरा परिवार है, यहाँ मेरे नियम चलते हैं. मेरे परिवार की लड़कियां शॉर्ट ड्रेस नहीं पहनती और घर की औरतें मार्केट नहीं जाती. ये गांव मर्दों का है, औरतों का नहीं. त्याने शिल्पाची मान पकडली. त्याची पकड अजिबातच मनुष्यात नव्हती, जसं की कोणाच्या नफरतचा हा फंदा असेल. शिल्पा कशी तरी सोडून तिथून पळून जाते आणि जे तिने समोर बघितलं त्याने तिचं एकदमच रक्त थांबून दिलं. तान्या मृत्यू पावली होती. तिचा चेहरा भीतीच्या शेवटच्या क्षणामध्ये जमलेला होता. तिच्या डोळ्यामध्ये वाचलेली रोशनी जसं की कोणीतरी बुजवून दिली असेल. शिल्पा ओरडूही नाही शकली. तिचा गळा पूर्णपणे जमून गेला होता. ती कसं तरी धावत दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन पोचली. खोलीमध्ये अंधार होता, पण त्या फंद्यावरती लटकलेलं ते शरीर पूर्णपणे दिसत होतं. त्या फांदीवरती झुळत होता गौरव देशमुख. त्याची नजर तिरची आणि चेहरा निळा आणि डोळे उघडलेले की जसं की तो अजूनही मृत्यूला घुरत असेल. अचानक एक तुटणारा बाईचा आवाज तिच्या कानाजवळ होता, जेवढ्या लवकर धावू शकतेस तेवढ्या लवकर धावून जा. कोण आहेस तू? ज्या माणसाने तुझ्या मुलीला मारलं त्याची बायको आहे मी. सर्व बोलतात की आम्ही त्याला सोडून गेलो, पण खरं तर हे आहे की त्यांनी आधी मला मारलं आणि नंतर माझ्या मुलीला आणि इथेच काढून टाकलं आणि नंतर स्वतःच फाशी लावून घेतली. आणि त्यांनी आता आमच्या आत्मांनाही आपल्यामध्ये कब्जा करून आम्हाला जायला नाही दिलं. आवाज सरता दरवाजा एकदमच उघडतो की जसं की कोणी आखरी चेतावणी दिली असेल. गौरव देशमुख म्हणजे फॅमिली.
एक भयानक चेहरा समोर शिल्पाच्या समोर उभा होता आणि काही क्षणातच शिल्पा पण त्या भिंतींचाच हिस्सा बनली जिथे खूप आधीपासून खूप आवाजे दडमडली होती. संध्याकाळी आर्यन घरी येतो. आतमध्ये ज्या हव्यामध्ये वास होता तो एक मृत्यूचा होता. त्याची बायको, तिची मुलगी दोनही आता संपलेली होती. तुम मर्द कहलाने के लायक नहीं. एक मर्द बायकोला और पत्नी को एवढं सूट नहीं देता. तो त्याच्या जवळ येतो. त्याचा हात आर्यनच्या गळ्याजवळ जातो. थंड झोपेमध्ये त्याने आर्यनचाही आत्मा हिसकावून घेतला आणि तो परत बंगला शांत झाला की जसं काही झालंच नसेल. आणि दरवाजा परत बंद झाला आणि बाहेरचा तो जुना बल्ब परत टिमटिमायला लागला, जसा की तो परत वाट बघत असेल आपल्या पुढच्या कहाणीचा. वाट बघत असताना